नमस्कार. पाहणा, आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाचा पाया आहे. असं का? तर संघर्ष केल्याशिवाय, तावून सुलाखून निघाल्याशिवाय आपलं जीवन परिपूर्ण होत नाही. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. आता स्वीकार करणं म्हणजे काय? म्हणजे आपण जन्माला आलेलो आहोत म्हटल्यानंतर, आयुष्य आहे म्हटल्यानंतर तिथं सुख असणार आहे, दुःख असणार आहे, गरिबी असणार आहे, श्रीमंती असणार आहे, संकट असणार आहे. म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करणं प्रथम महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो ना, तेव्हा संघर्ष करण्यासाठी आपल्याकडे एक ताकद येत असते. आपण अगदी सहजरित्या संघर्ष करू शकतो. मग जेव्हा आपण संघर्ष करतो तेव्हाच काय होतो? अगदी तावून सुलाखून निघतो. आपणाला हवा तसा, हवा तो आकार आपणाला स्वतःहून आपल्या आयुष्याला आणि जीवनाला मध्ये देता येतो. म्हणजे पाहणा, आयुष्यात संघर्ष अटळ आहे. आणि संघर्ष अटळ आहे म्हणून परिस्थितीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आता ज्या पद्धतीनं आपण ॲडमिशन घेतलेलं आहे 11वीसाठी, आता ॲडमिशन घेतले म्हटल्यानंतर अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर रोज कॉलेजला गेलं पाहिजे, स्वाध्याय लिहिला पाहिजे, गृहपाठ दिला पाहिजेला आहे, परीक्षा जी आहे घटक चाचणी ती दिली पाहिजेला आहे, वार्षिक परीक्षा दिली पाहिजे, परीक्षेसाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा आपण ते सगळं स्वीकारलेलं असतं ना, आणि म्हणूनच आपण ॲडमिशन घेतो. तसंच आपण जन्माला आलेलो आहोत म्हणजे प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. सुख असेल, कधी दुःख असेल, कधी संकट येतील, तर ते स्वीकारणं महत्त्वाचं आहे. त्याला घाबरून जाता कामा नये. आपण घाबरणं चुकीचं आहे. म्हणजे स्वीकार करतो ना तेव्हा संघर्ष करण्याचं बळ येतं. आणि संघर्ष करतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं जीवनाला आकार येत असतो. म्हणजेच प्रथम आपण काय केलं पाहिजे? कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट चांगली असेल, वाईट असेल, जशी असेल तशी ती स्वीकारणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रथम स्वीकार करायला शिका. आणि एकदा आपण स्वीकार करायला शिकलो की आपोआप तो संघर्ष घडत असतो. आणि संघर्षातून तावून सुलाखून निघतो. संघर्ष करण्याचं बळ येतं आणि जीवनाला खऱ्या अर्थानं परिपूर्णता येत असते. मग स्वीकार करणं, संघर्ष करणं, प्रयत्न करणं आणि जीवन परिपूर्ण करणं हे एकमेकावर अवलंबून आहे. जणू ही एक साखळीच म्हणावी लागेल. तर एवढ्या सगळ्या गोष्टी केवळ या आपल्या मनावर अवलंबून असतात. आपलं मन काय सांगतं? तर आपलं मन आपण आपल्या असं मुठीत ठेवायचं असतं आणि मग जीवन जगणं सोपं जातं. पहा, आता परीक्षा येतील बोर्डाची परीक्षा जेव्हा येते तेव्हा मुलं खचून का जातात? मुलं पेपर देतात. मग मुलांनी असं स्वतःला काही गोष्टी सांगाव्या. जेव्हा एखादा पेपर अवघड गेला असेल तेव्हा स्वतःला सांगावं, पेपर अवघड गेलेला आहे, आता मार्क्स कमी पडणार, मग रिझल्टमध्ये पण मार्क्स कमी येणार. हे स्वतःला त्या मुलानं सांगणं गरजेचं आहे. म्हणजे स्वीकारणं गरजेचं आहे, पेपर अवघड गेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आत्महत्या घडणार नाही आहेत. मग मुलं काय करतात? पेपर अवघड गेलेला असतो, माहीत असतो, मार्क्स कमी पडलेले आहेत, रिझल्टमध्ये मार्क्स कमी आलेत, कधी कधी फेल झालो म्हणून मुलं आत्महत्या करतात. हे का घडतं? मुलं स्वीकारत नाही आहेत. तर स्वीकारणं महत्त्वाचं आहे. जसं आहे तसं तुम्हाला स्वीकारा. आपण आपणाला स्वीकारत नाही आहे आणि मग दुःख करून घेतो. तर प्रथम आपण आपणाला स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा स्वीकारतो आपण तेव्हा संघर्ष करण्याचं बळ येतं आपोआप. वाटेल ते होऊ दे, आता मी पेपर दिलेला आहे, मार्क्स कमी पडणार आहे, ठीक आहे, हरकत नाही, रिझल्ट तसंच येणार आहे, कोणी काय बोलेल ठीक आहे, ऐकून घ्यायचं, सोडून द्यायचं, पुन्हा नव्याने अभ्यास करा, नव्याने परीक्षा द्या. म्हणजे स्वीकारणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वीकारा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आपल्या हातून एखादी चूक घडते तेव्हा कोणीतरी बोलणारच, हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपण जेव्हा स्वीकार करतो तेव्हा संघर्ष करण्याचं बळ येतं आपोआप. आणि संघर्ष करण्याचं बळ येतं तेव्हा
आयुष्याला, जीवनाला आकार येत असतो. म्हणूनच संघर्ष हा यशाचा पाया आहे. बरोबर ना?